अनुभवी एवं हाई क्वालिफाइड स्टाफ के साथ इफेक्टिव स्टडी एनवायरनमेंट देने वाली इंस्टीट्यूट यानी IIN इंस्टीट्यूट, 3rd फ्लोर, गुलशन टावर, जय स्तंभ स्क्वायर, अमरावती। संपर्क 76 205 33 664। अब आपके सपनों की उड़ान को पंख लगाएगा IIN। सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 19 एप्रिल 2024 वार शुक्रवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने। इतरांसाठी वेळ नसेल एवढं व्यस्त राहू नका आणि कुणीही गृहीत धरेल एवढं स्वस्त सुद्धा होऊ नका। आजचा सुविचार आपण बघितला, आता घेऊया छोटासा ब्रेक। अमरावतीकरांना जाहीर आव्हान, 26 तारखेला मतदान करायला विसरू नका। देवीदास पवार, आयुक्त, अमरावती महापालिका। आने वाली 26 अप्रैल को लोकसभा के लिए मतदान होना है। मैं अमरावती जिले के सभी नागरिकों से हाथ जोड़ के विनती करता हूं कि हमें हमारे संविधान में दिया हुआ यह एक बहुत बड़ा अधिकार है, जिसके माध्यम से हम अपना पंतप्रधान, अपनी सरकार को चुन सकते हैं। बहुत से लोग सोचते हैं कि मेरे एक मत से क्या होगा। मैं आप सबको पुनश्च हाथ जोड़ के निवेदन करूंगा कि आपका एक मत इस देश के अंदर पूरी सरकार को लाता है, आपकी सरकार को। आपका एक मत आपके पंतप्रधान को बनाता है। इसलिए आप खुद तो मतदान करें ही, अपने परिवार, अपने इष्ट मित्रों को, अपने आसपास के लोगों को, सबको प्रेरित करें और इस राष्ट्र धर्म को निभा के एक अच्छे राष्ट्र को निर्माण करने के लिए अपना योगदान देवे। आप सबसे यही गुजारिश है। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। डफरीन रुग्णालय येथे बांधकाम चालू आहे। या बांधकाम साहित्याची चोरी झाल्याचं उघड झालं आहे। तसंच आतील कपाटातली दस्तऐवजही अस्ताव्यस्त आढळले आहेत। डफरीन रुग्णालयातील गोडाऊनचा मागील बाजूने दरवाजा तुटलेला दिसल्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांनी CS डॉक्टर दिलीप सौंदळे यांना माहिती दिली। ही घटना 10 एप्रिल ते 18 एप्रिलच्या दरम्यान डफरीन रुग्णालय येथे घडली असावी असा अंदाज आहे। 18 एप्रिल रोजी गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती यांच्या ताब्यात असलेले डफरीन रुग्णालयातील बांधकाम साहित्य चोरीला गेले आहे। आतील गोडाऊनच्या मागील बाजूने दरवाजा तुटलेला दिसल्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांनी CS डॉक्टर दिलीप सौंदळे यांना याबाबत माहिती दिली। पाहणी केली असता त्यामधील पंखे, आतील वायरिंग तसेच ॲल्युमिनियम पार्टिशन असे अंदाजे 1 लाख रुपयांचा माल लंपास झालाय। NHM कार्यालयामधील जुने दस्तावेजची अलमारी तोडून तेथेही अस्ताव्यस्तता दिसली आहे। ही घटना 10 एप्रिल ते 18 एप्रिलच्या दरम्यान डफरीन रुग्णालय येथे घडली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। जिल्हा सामान्य रुग्णालय येथील मुख्य औषधी निर्माण अधिकारी राजेश प्रल्हादराव शिरसाट यांनी डॉक्टर दिलीप सौंदळे यांच्या मार्फत 18 एप्रिल रोजी गाडगेनगर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे। गाडगेनगर पोलिसांनी 461, 380 कलमान्वये गुन्हा नोंदविलाय। एकीकडे सुरक्षित प्रवासाची हमी देणारी राज्य परिवहन विभागाच्या बसेस भर उन्हात रस्त्यावर फेल पडत आहेत। त्यामुळे प्रवाशांना चांगलाच अडचणींचा सामना करावा लागतोय। उन्हाचा पारा 42 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचला। त्यात ST जंगल रस्त्यावरच भर उन्हात फेल पडत असल्याने आता खाजगीमध्ये प्रवास केला असता तर बरा असं सूर शुक्रवारी घडलेल्या प्रसंगावरून प्रवाशात दिसून आला। चोर माहुली गावानजीक अचानक बस फेल झाली। राडेगाव आगाराची ST बस क्रमांक MH14BT 5011 अमरावती यवतमाळ कळंब मार्गे राडेगावला शुक्रवारी निघाली। ही बस दुपारी नांदगाव खंडेश्वर मार्गावर असलेल्या चोर माहुली गावानजीक अचानक बंद पडली। बसमधील लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना उन्हाचा तडाखा, मोठा त्रास सहन करावा लागला। या मार्गाने जाणाऱ्या दुसऱ्या बसेसला थांबा देऊन त्यात प्रवाशांना घेऊन जाणे बंधनकारक असताना सुद्धा यवतमाळ मार्गे जाणाऱ्या अनेक बसेस न थांबता निघून गेल्यात। इकडे उन्हाचा पारा वाढत गेला। लहान मुले तहानलेले होते। शेवटी ज्येष्ठ नागरिक शेतातील झाडाच्या सावलीत बसलेत। अनेक तास होऊन सुद्धा एकही बस थांबली नाही। तर पर्यायी मदतीकरिता वाहकाने राडेगावचे आगार प्रमुख पेंदोर यांना तसंच नेरबडनेरा आगार प्रमुखांना फोन केला, मात्र कोणीच रिस्पॉन्स दिला नसल्याची माहिती वाहकाने दिली। अखेर स्वतः चालक बडनेरा आगारात जाऊन मेकॅनिकला सोबत घेऊन आलेत। या प्रसंगावरनं राज्य परिवहन विभागाची प्रवाशांबद्दल आस्था दिसून येत आहे। जुन्या झालेल्या बसेस तशाच पुढे रेटल्या जात असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय।
शिवाय वेळ गेला तो निराळाच. कोणी आपल्या महत्त्वाच्या कामासाठी जात असेल तर त्याने काय करावे? लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मतदान जनजागृती व प्रबोधन करण्याकरता स्वीप अंतर्गत तिरंगा महारॅलीचं आयोजन करण्यात आलं. ही रॅली नेहरू मैदान येथून निघाली. राजकमल चौक मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे ती विसर्जित करण्यात आली. स्वयंस्फूर्तीने मतदान जनजागृती अभियानात सहभागी व्हा असं आवाहन या रॅलीच्या माध्यमातून करण्यात आलं. शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचारी, शिक्षक तसंच महाविद्यालयीन विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था व नागरिक यामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी झाले. रॅलीच्या मार्गावर सेल्फी पॉईंट, रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या संस्था, विद्यार्थ्यांद्वारे बॅनर, फलकांवर मतदान जनजागृतीपर संदेश लिहिले होते. घोषणा देत निघालेल्या रॅलीतील प्रत्येकाच्या हातात तिरंगा होता. शिवाय भव्य तिरंगा देखील होता. या रॅलीनं शहरवासियांचं लक्ष वेधलं. मतदान म्हणजे लोकशाहीचा उत्सव. या उत्सवात प्रत्येकाने उत्स्फूर्तपणे मतदान करावं यासाठी मतदान जनजागृती तिरंगा महारॅली काढण्यात आली. या रॅलीची सुरुवात नेहरू मैदान येथून करण्यात आली. जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या रॅलीला शानदारपणे सुरुवात करण्यात आली. लोकसभा मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरिता स्वीप अंतर्गत तिरंगा महारॅलीचं आयोजन करण्यात आलंय. बुलेटधारीनंतर पोलिसांचा बँड पथक अशी शानदार रॅली निघाली. नेहरू मैदान इथे ही रॅली आली असता उडान पुलाहून तिरंग्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. भव्य लांब तिरंगा कर्मचाऱ्यांच्या खांद्यांवर होता. जिल्हा प्रशासन अधिकारी, कर्मचारीसह स्वयंसेवी संस्था, शाळा, महाविद्यालयीन शिक्षक, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्तपणे सहभाग तिरंगा रॅलीत होता. अभूतपूर्व तिरंगा रॅलीसाठी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या नेतृत्वात जिल्हा प्रशासन, मनपा प्रशासन, जिल्हा परिषद प्रशासनाने जय्यत तयारी केली. तिरंगा रॅलीचं एक टोक नेहरू मैदान तर दुसरं टोक जयस्तंभ चौकच्या पुढेही होतं. सर्वांच्या हाती मतदान करण्याबाबत घोषवाक्यांचे फलक होते. तिरंगा ध्वज प्रत्येकाच्या हातात दिसून आले. मागील निवडणुकीत 60% मतदान झालंय. यावर्षी 95% जवळपास मतदान व्हावं असा मतदान तिरंगा रॅलीचा उद्देश होता. या रॅलीचं औचित्य साधून शहरातील थोर पुरुषांच्या पुतळ्याजवळ आकर्षक अशी सजावट करण्यात आली. सर्जेराव अरबट यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची वेशभूषा धारण केली. इरविन चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येथे समारोप कार्यक्रम घेण्यात आला. शाळेत खिचडी बनविणाऱ्या व कोण बनेगा करोडपती यातील करोडपती बनलेल्या महिलेनं मतदान करण्याचं आव्हान केलंय. अमरावतीमध्ये खासदार संजय राऊत महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ आले तेव्हा त्यांनी भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्यावर टीका केली. याचा निषेध भारतीय जनता पार्टी व युवा स्वाभिमान पार्टीने केला आहे. राजकमल चौकात मोठ्या संख्येने भाजप व युवा स्वाभिमानाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसेना नेता खासदार संजय राऊत अमरावती दौऱ्यावर आले असताना संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे महाविकास आघाडीची सभा घेण्यात आली. या दरम्यान संजय राऊत यांनी बोलताना लोकसभा उमेदवार नवनीत राणा यांच्यावर जोरदार टीका केली. त्या टीकेच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी व युवा स्वाभिमान पार्टीच्या महिलांनी राजकमल चौक येथे संजय राऊत यांच्या पोस्टरवर चपला व बांगड्या मारून निषेध केला. खासदार संजय राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. युवा स्वाभिमानच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. संजय राऊतांनी क्षमा मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे. संजय राऊत अमरावती शहरामध्ये प्रचार दौऱ्यात आले असताना त्यांनी संपूर्ण स्त्री शक्तीचा या ठिकाणी अपमान केलेला आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये तयार झालेले संजय राऊत संस्कृतीचा कुठेतरी अपमान करत आहे. महाराष्ट्रातल्या तमाम नव्हे तर देशातील तमाम स्त्रियांचा संजय राऊतांनी अपमान केलेला आहे. आमच्या नवनीत ताई राणा यांना नाची म्हणून
एका महिलेचा नव्हे तर संपूर्ण देशातील महिलांचा अपमान केलेला आहे। कला ही कला आहे आणि कला करणाऱ्या महिलेचा अपमान करणं हे अतिशय नीच आहे। संजय राऊतांना मला माहिती आहे ना, काँग्रेसमध्ये तुंतुनं वाजवत डान्स केलेला अशा संजय राऊतांना बिलकुलही म्हणजे यांनी हिंमतच करावी नाही एका महिलेच्या संदर्भात। तेव्हा या भारतीय संस्कृतीचा, महाराष्ट्राच्या संस्कृतीचा यांनी अपमान केलेला संजय राऊतांनी या तमाम देशातील महिलांचं या ठिकाणी माफी मागावी असं या ठिकाणी आम्ही जाहीर करतो। सुद्धा संजय राऊतांनी नवनीत भावींबद्दल असेच वक्तव्य केले होते, तेव्हा सुद्धा आम्ही प्रचंड मोठा आक्रोश केला होता, निषेध नोंदवला होता, पण या माणसात कवडीचाही सुधार झालेला नाही। आता म्हातारपणाला लागलेला माणूस आपल्या आई बहिणीवर बोलतो। अमरावती जिल्हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जिल्हा आहे, आई अंबानगरी म्हणून आपण प्रसिद्ध आहोत आणि अशा नगरीतील महिलांचा हा नेहमी अपमान करत आला आहे। त्याला प्रचाराला बोलावलेल्या पक्षाने आपलं धोरण सिद्ध केलेलं आहे की हा पक्षसुद्धा नवनीत राणाच्या कोणत्याच महिलेचा सन्मान करू शकत नाही। माझं सर्व जिल्ह्यातील महिलांना आव्हान आहे की अशा महिलांनी या पक्षातील उमेदवाराला मतदान का करावे की ज्या पक्षातील उमेदवार कोणाची सन्मान करू शकत नाही, महिलांबद्दल असं गलिच्छ बोलतात, वारंवार बोलतात। ते त्यांची आईसुद्धा एक महिला आहे, त्यांच्यासुद्धा बहिणी आहे। मी वारंवार सांगत असते की आमचं असं वक्तव्य त्यांच्या आई बहिणी जेव्हा पाहत असतील तर त्यांची सुद्धा मान शर्मेनं खाली जात असेल। म्हणून मी पार्टीतर्फे अशा संजय राऊतचा निषेध करते। त्या संजय राऊतनं आपला पक्ष देशोधडीला लावलेला आहे, मुख्यमंत्री पदाची गरिमा आहे। अशा संजय राऊतांचा आम्ही भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर। किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, न देखभाल की जरूरत, न जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। संपूर्ण लग्न बस्ता आराधना जवाहर रोड अमरावती। विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत। प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांच्या प्रचारार्थ धारणी शहरामध्ये सभा घेण्यात आली। दाना मार्केट APMC मार्केटमध्ये उमेदवार दिनेश बुब, आमदार राजकुमार पटेल व आमदार बच्चू कडू यांनी सभा घेतली। दिनेश बुब यांना निवडून देण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं। मोठ्या संख्येनं धारणीवासी यावेळी उपस्थित होते। होली का त्यौहार करने आती है, उनको ये थोड़ा पूछ लेना, एक आधे होली में नहीं आया तो नहीं चलेगा, लेकिन फॉरेस्ट की जो तकलीफ हुई है इसके लिए आपने क्या किया? हम जो रुकावट आई है केंद्र सरकार से, फॉरेस्ट वाला जो कार्यालय विभाग है उस पर सब निर्भर, सब नियंत्रण जो है वो केंद्र सरकार का है। अब इस बात को थोड़ा सुन लो। 6 रस्ते का निधि आकर पड़ा है, लेकिन केंद्र जो दिल्ली से परवानगी मिलती वो खासदार का काम है, वो सांसद का काम है। और हमारे नवनीत राणा जी ने एक बार भी मेरघाट की बात संसद में नहीं उठाई, ये बड़ी शर्म की बात है। ये हमारे लिए दुर्दमे की बात है। जब रास्ते के लिए निधि आने के बावजूद भी हमारे लाइन का वो खाली केंद्र का परवानगी नहीं मिला, इसीलिए रुका हुआ। हमने हर गांव से आवाज उठाना चाहिए कि आदिवासी इतना भी लाचार नहीं है जो तुम्हारे साड़ी का भूखा हो। हम हाल के अंदर जमीन चीर डालने वाला हमारा आदिवासी है। शेर भी आया तो उसको भी भगाने वाला हमारा आदिवासी है। अगर तुमने थोड़ी भी अगर ताकत लगा देती थी तो आज लाइन बिजली हमको ज्यादा मिलती थी, तो हम भूमि के फसल हमको और ज्यादा
हो रही है और जिन्होंने ये उम्मीदवार जाहिर किया है वो हमारे राजकुमार जी पटेल और सभी हमारे कार्यकर्ता आदिवासी बांधव। पहली बात तो मैं आपको, ये तुम्हारा सम्मान बढ़ाता है, तुम्हारा गर्व बढ़ाता है, अभिमान बढ़ाता है। आप इस पर थोड़ा गौर करो। कोई बड़ा नेताओं ने जाहिर नहीं की, यह आपके लिए आने वाला कल के लिए, यह आदिवासी के लिए बड़ी अभिमान की बात रहेंगी कि एक उम्मीदवार जो खासदार का है, सभी उम्मीदवार दिल्ली से जाहिर हुआ, लेकिन दिनेश बू मेरघाट में धारनी से जाहिर किया इस उम्मीदवार को। अब इसकी शान आन बान आपको रखना पड़ेगा। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय श्री राम। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आज आपल्या सर्वांना संबोधित करण्याकरता या ठिकाणी आलेले केवळ भारतातले नाही तर जगातील सर्वात लोकप्रिय नेते आणि भारताचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींचं जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया। मंचावर उपस्थित आपले अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी, अतुल सावेजी, वर्धा लोकसभा मतदारसंघाचे आपले लोकप्रिय उमेदवार रामदास तडसजी, अमरावतीच्या लोकप्रिय उमेदवार नवनीत राणाजी, अनिल बोंडेजी, प्रवीण पोटेजी, दादारावजी केचे, पंकजजी भोयर, समीरजी कुणावार, प्रतापजी अडसड, देवेंद्रजी भुयार, रवीजी राणा, अशोकजी शिंदे, सुबोधजी मोहिते, उपेंद्रजी कोठेकर, राजूजी उंबरकर, विजयजी आगलावे, सुनीलजी गपाट, सुमितजी वानखेडे, राजूभाऊ बकाणे, मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज आपल्या सर्वांच्या वतीने माननीय प्रधानमंत्री महोदयांचे मी स्वागत करतोय। बंधू भगिनींनो, ही भूमी स्वातंत्र्याची भूमी आहे। खऱ्या अर्थानं ज्या ठिकाणी पहिल्यांदा भारताचा झेंडा लागला आणि स्वातंत्र्य घोषित केलं ती ही भूमी आहे आणि त्यासोबत महात्मा गांधींची देखील आमची वर्धा ही भूमी आहे। महात्मा गांधींनी सांगितलं होतं, आता देशाला स्वातंत्र्य मिळालंय, काँग्रेसची आवश्यकता नाही आहे, काँग्रेस विसर्जित करा। पण काँग्रेसवाल्यांनी ऐकलं नाही, वर्धावाल्यांनी ऐकलं आणि काँग्रेस विसर्जित करणं सुरू केलं। पण तरी देखील काँग्रेसचा पंजा इथे बाकी होता। पण शरद पवार साहेबांचे आभार मानतो की त्यांनी वर्धेतनं पंजा विसर्जित केला। आता वर्धा हे काँग्रेस मुक्त शरद पवार साहेबांनी करून टाकलं। काँग्रेसची इतकी केविलवाणी अवस्था यापूर्वी कधीही पाहिली नव्हती, ती अवस्था या ठिकाणी पाहायला मिळते आहे। मला विश्वास आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी निश्चितपणे रामदासजी तळस यांना हॅट्रिक करण्याची संधी मिळेल। आणि बंधू भगिनींनो, त्याच वेळी अमरावतीमध्ये आमच्या नवनीत राणा म्हणजे कोण? ज्यांनी उद्धव ठाकरेंच्या काळात हनुमान चालीसा म्हटली म्हणून 12 दिवस जेलमध्ये राहिल्या त्या नवनीत राणा। पण अजूनही शिवसेनेचे नेते, काँग्रेसचे नेते या ठिकाणी येऊन महिलांबद्दल, नवनीतताईंबद्दल ज्या प्रकारचे उद्गार काढतायत, मी विश्वासानं सांगतो आमच्या महिलाच यांना उत्तर देतील आणि यांचा सुपडा साफ केल्याशिवाय आता या ठिकाणी आमची जनता राहणार नाही। बंधू भगिनींनो, मोदीजींच्या नेतृत्वात दीन दलित, गोर गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, अल्पसंख्याक, ओबीसी
सगळ्यांच्या जीवनामध्ये मूलभूत परिवर्तन झालं। या देशामध्ये ओबीसींचा विचार जर कोणी केला असेल तर तो मोदीजींनी केला। आणि मला सांगताना आनंद वाटतो, मोदीजींचं मंत्रिमंडळ हे पहिलं असं मंत्रिमंडळ आहे की ज्या मंत्रिमंडळामध्ये 60% मंत्री ओबीसी, एससी आणि एसटी आहेत। पहिल्यांदा सामाजिक न्याय शेवटच्या माणसापर्यंत नेण्याचं काम मोदीजींनी केलं। या ठिकाणी आमच्या 12 बलुतेदारांकरता 30,000 कोटी रुपयाची योजना माननीय मोदीजींनी आणली। आमच्या आदिवासी समाजाकरता या ठिकाणी 24,000 कोटी रुपयाची योजना माननीय मोदीजींनी आणली। आमच्या अनुसूचित जातीच्या तरुणांना त्या ठिकाणी लोन मिळालं पाहिजे, स्टँड अप सारखी योजना आणून मोठ्या प्रमाणात उद्योजक तयार केले। आमच्या माता भगिनींना, महिलांना 8 लाख कोटी रुपये बचत गटाच्या माध्यमातून मोदीजींनी या ठिकाणी दिले। एक प्रकारे सर्व समाजाला सोबत घेऊन मोदीजी पुढे चालले आहेत आणि आता तिसऱ्यांदा मोदीजींना प्रधानमंत्री करायचं आहे आणि आपल्या सगळ्यांचं ठरलंय अब की बार 400 पार जाण्याकरता वर्ध्यातनं रामदासजी तळसांना आणि अमरावतीतून नवनीतताई राणांना आपला आशीर्वाद द्या एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद। महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांना माळी समाज बांधवांनी पाठिंबा दिला आहे। क्षितिज पॅलेस मंगल कार्यालय येथे माळी समाज मेळावा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी हा पाठिंबा जाहीर करण्यात आला। महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचं पूजन विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांना विविध समाजाचा पाठिंबा मिळतोय। त्यांना धनगर समाजाने पाठिंबा दिला तर माळी समाजाने देखील आपलं समर्थन जाहीर केलं। माळी समाजाचा मेळावा घेण्यात आला, यामध्ये समर्थन जाहीर करण्यात आलं। या कार्यक्रमाला आमदार यशोमती ठाकूर, माजी महापौर विलास इंगोले, माजी खासदार अनंत गुडे, शिवसेना संपर्क प्रमुख सुधीर सूर्यवंशी, बबलू देशमुख, शिवसेना जिल्हा प्रमुख श्याम देशमुख, दयाराम काळे, मिलिंद चिमोटे, सतीश हाडोळे, प्रकाश लोखंडे, रामा सोळंके, श्रीकृष्ण बनसोड, मनोज भेले, नाना मालदुरे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। रणजित पाटील आमच्या जवळचे नातेवाईक, परंतु आम्ही सर्व लोकांनी, व्यासपीठावर बसलेल्या सर्व लोकांनी धीरज लिंगाळेसाठी अहोरात्र प्रयत्न केले आणि त्यांना निवडून आणलं। परंतु अजूनपर्यंत माहित नाही की धीरज लिंगाळेची जात काय आहे। ही वस्तुस्थिती तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न करतो। सगळ्या जाती धर्माचा पाठिंबा बळवंत भाऊ वानखडेंना या निवडणुकीच्या निमित्तानं मिळत आहे। 12 बलुतेदारांचा मेळावा झाला, तेली समाजाचा मेळावा झाला, आज नाळी समाजाचा महत्वाचा मेळावा या ठिकाणी होतो आहे। मी तुम्हाला एवढंच सांगेल की ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे आणि खालपासून तर वरपर्यंत व्यापारी पद्धतीचं राजकारण सुरू झालेलं आहे। म्हणजे लोकांना पैसे देऊन किंवा काही आमिष दाखवून निवडणुका जिंकणं हे दुसऱ्या लोकांचं जे निवडणुकीमध्ये उभे आहे त्यांचं काम आहे। आणि जो माणूस पैसे देऊन आणि आमिष देऊन निवडणुका जिंकतो तो लोकांची सेवा करत नाही आणि लोकशाहीसाठी हे अतिशय घातक आहे। मी असं म्हणतो की एकाच घरात आमदार आणि एकाच घरात खासदार कशासाठी? लोकांचे काम जास्त होण्याकरता आमदार एका घरात असला पाहिजे, दुसऱ्या ठिकाणी दुसरा माणूस बळवंत भाऊ सारखा माणूस खासदार झाला तर अधिक लोकांचे प्रश्न सुटतील, अधिक विकासाचे काम आणि राजकारणामध्ये समाजकारणामध्ये स्वतःच्या मामाच्या आधाराने, हो ना, वाघपांजर साहेबांच्या आधाराने त्या ठिकाणी समाज कल्याण, समाजाचं कल्याण कसं करायचं हे शिकतो आणि हळूवार एक एक पायरी समोर जातो। सरपंच राहिले,
सदस्य राहिले, जिल्हा परिषद मेंबर राहिले, 2 वेळा आरोग्य सभापती राहिले आणि ते आरोग्य सभापती असताना सतीश दादा आरोग्याचे सभापती होते. त्यावेळेच्या पीएससीज आणि हॉस्पिटल्स आता आपल्याला ग्रामीण भागामध्ये दिसत आहेत ते बळवंतदादांनी मंजूर केलेले आहेत. मी दादांना म्हटलं की दादा तुमचं शिक्षण काय हो? म्हणजे मी बीए केलेलं आहे. आणि त्या हिरोनीचं शिक्षण काय हो? 10वी नापास. 7वीच आहे का? म्हणजे मला 10वी किंवा 12वी याचं कन्फ्युजन होतं. तुम्ही तर 7वी नापास की पास जे काय असं 7वी पास आहे म्हणते 10वी नापास आहे. ठीक असो, पण साधा सुद्धा सरळ तुमच्यासारखा झब्बा पायजमा घालणारा माणूस ग्रामपंचायत कशी चालवायची, पंचायत समितीमध्ये काय लागतं, एपीएमसी मध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न कसे उचलावे लागतात आणि विधानसभेमध्ये त्या ठिकाणी कसे मांडावे लागतात, हा माणूस हुशार असन की नसन? आहे ना? हा माणूस हुशार आहे, साधा आहे पण अतिशय हुशार माणूस आहे. माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, जसा तुम्ही मला आधार देता बंडू काका, रवी भाऊ, जसं तुम्ही माझ्या पाठीशी असता सगळेजण, माझ्या पाठीशी जसं असतात तसं तुम्ही बळवंतदादाच्या पाठीशी राहा. बळवंतदादापाशी लँड बँक नाहीये, जमिनी नाहीये, जमिनी हिसकावत नाही मिलिंदाला, पण त्यांच्यापाशी ब्रेन बँक आहे आणि सगळे बसलेले त्यांच्या पाठीशी आहे. माझ्या मतदारसंघामध्ये जो विकास मागच्या काळामध्ये झाला त्याच्यापेक्षा जोरात विकास आपण आपल्या जिल्ह्यामध्ये करू, एवढं या ठिकाणी प्रांजळपणे तुम्हाला विनंती करते. आता जे सत्तेत आहे त्यांनी डिवचलं आहे. डिवचलं की नाही डिवचलं? नाही. तुम्ही काय डिवचलं की नाही डिवचलं? कोश्यारीनी डिवचलं की नाही डिवचलं? आणि तो भडव्या गुरुजी भडव्याच म्हणते मी त्याला, आणि मी धमक ठेवते भडव्या म्हणायचा, कारण तो भडव्याच आहे. काय प्रकारे त्या दिवशी इथं आला, सगळे बहुजनांचे पोरं घेतले आणि कशा प्रकारे त्यांच्या खांद्यावर बंदुकी ठेवत आपल्याच बहुजन समाजावर वार करण्याचा प्रयत्न केला, याचा निषेध आहे आणि आयुष्यभर करत आहे. मला त्यांनी धमकी दिली, शिवप्रतिष्ठा, नाव शिवाजी महाराजांचं, महेश दादा, आणि काम चोरांचं. आज जे आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या विरोधात उभे आहे त्यांना फक्त लोक वापरता येतात, संस्था वापरता येतात, पक्ष वापरता येतात. दहीकर दादा असो, रवी दादा असो, संजू भाऊ असो, दिलीप भाऊ असो, ही सर्व मंडळी, वासनकर आमचे काका असो, म्हणजे त्यांची तर छडीच असते मागं लागलेलं. हे करते, हे सगळं तुम्हा लोकांच्या सानिध्यामध्येच मी शिकते आहे. सांगायचं तात्पर्य हे बाबा की आई सावित्री होत्या म्हणून आपण आहोत. मला राहुलजींनी पहिल्या वेळा विचारलं होतं की त्यांनी हाऊ कम यू आर इन फ्रंट ऑफ मी. IYC मध्ये ज्यावेळेला इंडियन युथ काँग्रेस मध्ये ज्यावेळेला माझं सिलेक्शन झालं होतं त्यावेळेला त्यांनी मला विचारलं होतं की तू का माझ्या समोर बसलेली आहेस आणि कशी तू इथपर्यंत आलीस. तर मी म्हटलं इट इज ओनली बिकॉज ऑफ आई सावित्रीबाई. मी म्हटलं की आई सावित्रीने शाळा उघडल्या म्हणून मी शिकू शकली, हा संसार शिकला, या देशामध्ये महिला भगिनी शिकल्या आणि म्हणून मी आज तुमच्या समोर या ठिकाणी आहे. तर ते म्हटले की खरी गोष्ट आहे. त्यांनी मला दुसरा प्रश्न विचारला होता कि समझो तुम्हारे हाथ में पावर आई तो तुम क्या करोगे. मैंने कहा भैया सेवा करूंगी. सेवा ही है ना, पण आता जे सत्तेमध्ये आहे ते सेवेच्या पलीकडे आहे. ते सेवा नाही करत, ते दादागिरी करतात, धमकी करतात. या व्यासपीठावर उपस्थित सगळ्यांना मी सांगू इच्छिते, काल मी बोलली नाही, विसरून गेली
की माझ्यावर पण ईडी लावायचा प्रयत्न ते करत होते. बबलू दादा तुमच्यावर, बँकेवर आणि वीरेंद्र दादांवर तर लावले, पण माझ्यावर काय ईडी लावली? माझ्यावर ह्याच्यासाठी, सतीश दादा ह्याच्यासाठी ईडी लावली, सुधीर दादा लावायचा प्रयत्न केला, लावू शकली नाही. कारण मी माझ्या पक्षाच्या पावत्या फाडल्या होत्या. कोणी 1 लाख, कोणी 50,000, कोणी 2 लाख अशा पावत्या फाडल्या गेल्या आणि ते डोनेशन काँग्रेस पक्षाचं जे मॅगझिन आहे त्याला देण्यात आलं. ज्या वेळेला अनिल काकांवर, अनिल देशमुख साहेबांवर ईडीची धाड पडली त्यावेळेला माझ्या घराच्या समोर 2 इनोवा उभ्या होत्या. रात्रंदिवस मला खबर मिळाली, राहुलजींच्या ऑफिस मधनं मला सांगण्यात आलं की यू आर अंडर वॉच, बी केअरफुल. आणि आम्ही, आमचे जे सगळे कार्यकर्ता मंडळी, आम्ही तिथनं दुर्बिणीने बघत होतो, तर ते लोक दुर्बीण घेऊन घराकडे बघत होते. मग शेवटी एक दिवस सहन केलं त्यांचं, दुसऱ्या दिवशी कंटाळा आला आणि गॅलरीत गेली मी आणि म्हटलं, हरामखोरांनो, तुम्हाला जर हिंमत असेल तर या, एकदाच येऊन बघून जा ना काय सापडते. हे लोक संविधानावर तर गदा आणतातच आहे, पण आपल्या देशाच्या विचारांवर, शिवशाहू फुले आंबेडकर या विचारांवर गदा आणताय आणि म्हणून आपल्याला त्यांना दूर ठेवायचं आहे. एकूणच अंजनगाव सुरजी येथे आमदार बच्चू कडू यांची आज भव्य रॅली निघाली. काठीपुरा येथून ही रॅली भव्य निघाली असून लखाड येथे भव्य शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. आणि यावेळेस विशेष म्हणजे वनोजामध्ये सर्व प्रहारचे कार्यकर्ते सर्व धर्म संभाव हा मंत्र घेऊन इथे आलेले आहे. आपल्यासोबत आहे शशिकांत मंगळे, शशिकांतजी मंगळे आपल्यासोबत आहेत. आमदार बच्चू कडू यांचे कट्टर समर्थक आहेत. एकूणच या क्षेत्रामधली स्थिती आणि अमरावती क्षेत्रामध्ये अमरावतीच्या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर त्यांची काय प्रतिक्रिया जाणून घेऊया. आज या ठिकाणी लोकसभेच्या दृष्टिकोनातून अंजनगावातून भव्य रॅली प्रहार जनशक्ती पक्षाची काढण्यात आली. ही रॅली पूर्णपणे चांगली सक्सेस होऊन आम्ही बागापर्यंत पोहोचलो. एकंदरीत बागापर्यंत जेव्हा आलो त्यावेळेस अशी परिस्थिती आहे की प्रचंड समर्थन जनतेचं आपल्या प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार दिनेश भाऊ बुक यांना मिळत आहे. स्वतः बच्चूभाऊ सुद्धा सोबत होते आणि उमेदवार सुद्धा सोबत होते. यावेळी 100% मध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचा उमेदवार बाजी मारेल अशी परिस्थिती या मतदारसंघात. एकूणच एकीकडे मोठे मोठे नेते, काँग्रेसचे मोठे मोठे नेते, महाविकास आघाडीचे मोठे मोठे नेते येणार आहे, दुसरीकडे भाजपच्या महायुतीचे मोठे नेते येणार आहे आणि तुमच्याकडे बच्चूभाऊ कडू आहे. काय बच्चूभाऊ कडू असं एक नाव आहे भारतभरात की बच्चूभाऊ या व्यक्तिमत्वाला भारतातल्या कोणत्याही नेत्याची गरज नाही. कारण की हा ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता आहे आणि ग्राउंड लेवलवर इतक्या समर्थपणे ते कामं करतात की त्या कामाला तोड नाही. आणि म्हणून बच्चूभाऊला जबरदस्त गावगावच्या लोकांचं समर्थन आहे. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांची प्रहार जनशक्ती पक्षाच्या उमेदवाराला कुठलीही गरज नाही. तसंच बच्चूभाऊच्या ताकदवर आणि स्वतः दिनेश भाऊ जे उमेदवार आहे हे सुद्धा उत्कृष्ट समाजसेवक आहेत आणि ते अतिशय चांगले समाजसेवेचे काम करतात. त्यामुळे दोनही हा दुग्ध शर्करा योग आहे की बच्चूभाऊ कडू एक चांगले समाजसेवक आणि दुसरे दिनेश भाऊ बुक एक चांगले समाजसेवक, हे दोघांची एक जी चांगली जोडी या लोकसभेमध्ये निर्माण झाली त्यालाच खऱ्या अर्थाने लोकांचा चांगला पाठिंबा आहे. त्यांना दिल्लीच्या नेत्यांचं किंवा महाराष्ट्रातल्या कोणत्याही नेत्याचं जनतेला अट्रॅक्शन नाही. अट्रॅक्शन जे आहे ते फक्त बच्चू कडू आणि दिनेश भाऊ बुकचंच अट्रॅक्शन. काहीतरी भारतीय जनता पार्टीचे नेते, महायुतीचे नेते, युवा स्वाभिमानीचे नेते म्हणतात की राणाची बी टीम बच्चू कडू आहेत आणि म्हणून उमेदवार उभा केला. अजिबात नाही. आता त्यांना काहीतरी बोलायला पाहिजे म्हणून ते बच्चूभाऊ कडूवर आरोप करतात. आरोप करायचे म्हणून हे आरोप आहेत. ही शुद्ध खोटी गोष्ट आहे. बी टीम वगैरे मुळीच नाही. बी टीम जर असती तर बच्चूभाऊनं या पद्धतीनं काम करून उमेदवाराला आज रेसमध्ये आणलं नसतं. लोकांमध्ये गैरसमज कसा पसरवला जाईल आणि त्या गैरसमजामधून जनता कशी दिनेश बुकच्या उमेदवारीला समर्थन देणार नाही त्याकरता उठवलेल्या ह्या उलट्या बोंबा आहेत. त्यामुळे या उलट्या बोंबीला कुठेही लोकांनी प्रतिसाद देऊ नये. दिनेश बुबच निवडून येणार आणि लोक प्रहार जनशक्ती पक्षाच्या पाठीची ताकद उभे राहणार. एकूणच आपल्यासोबत होते शशिकांत मंगळे, ज्यांनी हा अमरावती जिल्ह्याच्या लोकसभेच्या निवडणुकी संदर्भामध्ये
आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। आमदार बच्चू कडू हा कोणाच्याही समोर झुकणारा नेता नसून हा दिल्लीवर जेव्हा जाणार तेव्हा त्याचा एकच खासदार हा दिल्लीच्या लोकसभेवर बाहेर राहणार, म्हणजेच लय भारी राहणार। सभी जाति धर्मों को सर्व धर्म संभाव का संदेश देकर अमरावती जिले के लोकसभा की सीट पर लड़ा जा रहा है। मैं आपको बता दूं कि जिस प्रकार से अमरावती लोकसभा के अंदर प्रहार जनशक्ति पार्टी के उम्मीदवार बच्चू कडू मैदान में है और बच्चू कडू ने एक ऐसा उम्मीदवार दिया है दिनेश बुक के रूप में। दिनेश बुक इनकी उम्मीदवारी आज पूरे निर्वाचन क्षेत्र के अंदर लोकप्रियता पा रही है। हर तहसील में, हर तालुके के अंदर दिनेश बुक की सीटी बजते हुए दिखाई दे रही है। मुस्लिम समुदाय के अंदर भी एक अलग वातावरण है। एक आप देख रहे हैं यहाँ पर हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई और हम सब है भाई भाई और अपना भिड़ो बच्चू कडू ये नारा देकर कार्य कर रहा है। क्या कहेंगे शब्बीर भाई? मैं आपसे ये कहना चाहता हूँ, अभी जो निवडणूक है लोकसभा की अमरावती की, महाराष्ट्र के असेंबली में कितने आमदार है? 288। ये चीज है बच्चू कडू जो कि किसानों की आवाज उठाता है, उसका साथ देना चाहिए। अब ये सब दुकानदार लगा रहे, कोई बोलता है सेटिंग है, कोई बोलता है बी टीम है। काय की बी टीम है? बच्चू कडू कोई पेशेंट को खाने पर उठा के जाने वाला महाराष्ट्र के अंदर एक में लेता होगा तो प्रहार का बच्चू कडू है, उसका साथ हम क्यों ना दे? किसानों की आवाज उठाने वाला सदन के अंदर अकेला है बच्चू कडू। दूसरा भेजे एक वाघ है, वो दूसरा बिपटे भेजे राजकुमार पटेल ताली बजाने के लिए। अगर हमारा यही संकल्प है, अभी हमने जो अमरावती लोकसभा निवडणूक के अंदर उतरे हैं, हमारा एक प्रहार का दिनेश बाबू सच्चा कार्यकर्ता है, सच्चा रुग्ण सेवक है, ये डकरेगा वहां जाके जब ये लोगों के आंखें खुलेगा संसद में। कहीं ना कहीं लोग ये कह रहे हैं कि मुस्लिम समाज का वोटर केवल कांग्रेस का वोटर, कांग्रेस को वोट देना उनके लिए, कांग्रेस को वोट देता है, वो कोटा समझते हैं। कांग्रेस के नेता बोलते हैं वो हमारा वोट देंगे। खरीदा है उनके अला, हम बिके हुए हैं। अरे जो आदमी सच्चा सब समाज के लिए काम कर रहा है, सब जाति धर्म के लोग को लेके चल रहा है, मुस्लिम समाज ने क्यों कांग्रेस को समर्थन करना? हम प्रहार का समर्थन करेंगे। प्रहार का समर्थन क्यों कर रहे हैं आप? बच्चू कडू की वजह से। ब्रांड है, ब्रांड ISO प्रमाणित अगर कोई ब्रांड होगा महाराष्ट्र के अंदर, वो अकेला एक शेर है बच्चू कडू। मेरा प्रश्न है आपसे, क्या जो आज तक के लोकसभा के अंदर जो प्रश्न उठाना चाहिए था किसानों के लिए, मजदूरों के लिए, किसानों की फसल को भाव मिलने के लिए, किसान क्या चाहते हैं, मजदूर क्या चाहता है, जो अन्नदाता है हमारा वही दुखी है, इसको क्या कहेंगे आप? गोदी मीडिया से नहीं ना, ये हमारा सब बताना जनता में। ये देखो आज भारत की ये पोजीशन है, गरीब गरीब होता जा रहा है। अमीर का कोट्यवधि रुपए कर्जा मोदी माफ कर दे रहे हैं। उत्तर अगर किसानों को देता था ना तो वो क्या उस पर घबरा गया, वो राज ठाकरे की समर्थन ले रहे हैं। मैं आपकी पहली बात का उत्तर दूंगा। आपने बोले गोदी मीडिया से नहीं है। हाँ। ये सिटी न्यूज चैनल है। हाँ, 100% 24 कैरेट सोना। हाँ। जो दिखेगा वही बिकेगा और वही दिखेगा वही बताएंगे। भैया ये जमाने का भी दस्तूर है, जो दिखता है वही बिकता है। बच्चू कडू दिखता है जब भी चलता है। बच्चू के लिए आपने आज जितनी एकजुटता ली है, सभी लोग जाति पाति का राजकारण कर रहे हैं, धर्म का राजकारण कर रहे हैं। पहले अलग होते तो राजकारण, लेकिन अब पहले जाति पाति और धर्म में वितरित कर दिया गया। भाई ये लोग इधर, हिंदू इधर, मुस्लिम इधर, दलित इधर, इस पर क्या नहीं? कुछ नहीं है। हमको कोई किसी से हमको कोई पार्टी पर बोलना नहीं है, हमको किसके बारे में कुछ आक्षेप लेना नहीं है, कुछ किस पर टीका टिप्पणी करना नहीं है। हमको देखना है सिर्फ हमारे अमरावती जिले का बच्चू कडू। एक हमको संसद में बच्चू कडू का हमको वहाँ पर खासदार भेजना है, इसलिए हम सब जाति धर्म के लोग बच्चू कडू के पीछे ताकत से खड़े हुए हैं। हमको बच्चू कडू का दिनेश बाबू जो आमदार अपने खासदार के लिए टिकट मिली है, हमको दिनेश बाबू को भव्य मतों से चुन के देना है। हम जात पात कुछ नहीं देखेंगे। क्या अपील करेंगे 26 तारीख को हमारे मतदाताओं? क्या कहते हैं आप? बस एक 9 नंबर का सिटी दबाओ, बच्चे फुटे तक के दबाओ, पेटी फुटे तक के बटन दबाओ सिटी का। पेटी फुटे तक सिटी बजाओ बोले। और यहाँ पर आप देख रहे हैं जिस प्रकार से जन आक्रोश है किसानों के अंदर, मजदूरों के अंदर, इन जन समस्याओं को लेकर विधायक बच्चू कडू ने खड़ी की गई सीट दिनेश गणेश राव बुब, सीटी इनकी निशानी है, 9 नंबर का बटन है। और ये दबाव जब तक मशीन फुटती नहीं, जब तक दबाव इस प्रकार का कह रहे हैं, लेकिन एक ही बार बटन दबाइए और मतदान के लिए जरूर जाइए। ये सिटी न्यूज कह रहा है। मैं कैमरामैन अजय काकड़े के साथ नितेश किल्लेदार, सिटी न्यूज, वनोजा, अंजनगाव, सुरजी। लोकसभेसाठी महाराष्ट्रात 5 टप्प्यात मतदान होणार आहे। त्यातील पहिल्या टप्प्यातील मतदान नागपूर, रामटेक, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर,
चंद्रपूर येथे घेण्यात आलं। सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे। नागपूर येथे उमेदवारांनी व नेत्यांनी मतदान केलं। कामठीचे आमदार व रामटेक लोकसभा क्षेत्राचे महायुतीचे अधिकृत उमेदवार राजू देवनाथ पारवे यांनी शुक्रवारी मतदान केलं। मतदानाला जाण्यापूर्वी त्यांना औक्षण करण्यात आलं। राजू पारवे यांनी सहकुटुंब प्रथम मंदिरात जाऊन दर्शन केलं, देवी देवतांचे आशीर्वाद घेतले। त्यानंतर मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं। माझ्या रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्रातील सर्व जनतेला आवाहन करतो की मतदानाचा आपला अधिकार, आज आपला सगळीकडे उत्साहाचं वातावरण, सगळ्यांनी जास्तीत जास्त मतदान करावं आणि पहिल्या फेजमध्ये जास्तीत जास्त मतदान करावं, कारण उन्हाचा तडाखा आहे। म्हणून सुरुवातीपासूनच खूप जास्ती संख्येने मतदान करावं एवढं सगळ्यांना आवाहन करतो। सुधीर मुनगंटीवार हे चंद्रपूरमधून लोकसभा निवडणूक लढवत आहेत। सध्या महाराष्ट्र सरकारच्या वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय या 3 खात्यांचे कॅबिनेट मंत्री आहेत। सुधीर मुनगंटीवार यांनी सपत्नीक मतदान केलं, रांगेत उभं राहून आपलं मतदानाचं कार्य केलं। राष्ट्रीय कर्तव्य पार करण्याकरता या ठिकाणी मी आलो। माझ्या समवेत माझी पत्नी, माझी मुलगी, माझे जावई, आम्ही चौघांनीही या ठिकाणी आलो। आमच्या तिघांचं मतदार यादीमध्ये नाव आहे। जावयाचं नाव हे नांदेडमध्ये आहे आणि या ठिकाणी आम्ही तिघांनी मतदान केलं, आपलं राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण केलं। हा राष्ट्रीय उत्सवाचा दिवस आहे, एक महत्त्वाचा दिवस आहे। या दिवशी प्रत्येक मतदार बंधू भगिनींनी आपलं राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण केलं पाहिजे देशाच्या प्रगतीसाठी। आपला देश वेगाने जगामध्ये पुढे जात आहे आणि अशा प्रसंगामध्ये आपण मतदान करून या वेगाला सहकार्य केलं पाहिजे आणि त्या दृष्टीने मला विश्वास आहे की पहिल्या फेजमध्ये चंद्रपूरची निवडणूक होते आहे। चंद्रपूरची जनता जनार्दन, ज्याला आपण मतदाराला ईश्वराचा अंश मानतो, तो मतदार या राष्ट्रीय कर्तव्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी होतो। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष व राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी कुटुंबियांसह गोंदिया येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला। भारतीय जनता पक्षाचे खासदार अशोक महादेवराव नेते यांनी गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत। त्यांनी सहपरिवार मतदानाचा हक्क बजावला। काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांनी चंद्रपूर मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली आहे। त्यांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं। माध्यमांशी संवाद साधताना त्या भावूक झाल्या। त्यांचे पती दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या आठवणीने अश्रू तरळले। आम्ही दोघे जोडीने मतदान करायचो असं त्या म्हणाल्या। पण आज त्यांची कमी मला प्रत्येक क्षणोक्षणी जाणवत आहे, पण शेवटी जे नशिबात असलं ते होतं आणि आलेल्या सगळ्या अडचणींना समोर जात मी ही निवडणूक लढवत आहे। आज खऱ्या अर्थानं या देशात हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि या उत्सवात आपण सगळ्यांनी सामील व्हायचं आवाहन मी करत आहे। आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे
संविधान दिलं, संविधानामुळे आपल्याला जो मतदानाचा अधिकार दिला तो अधिकार आपण सगळ्यांनी बजावला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं संविधानाचा आणि लोकशाहीचा सन्मान आपण सगळ्यांनी केला पाहिजे। मतदानाचा अधिकार बजावून लोकशाही जिवंत ठेवायचं, संविधान जिवंत ठेवण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे। आज कडाक्याचं ऊन आपल्या विदर्भात आहे, तरी पण सगळ्या मतदारांना मी आवाहन करतो की एवढ्या उन्हात देखील आपला मतदानाचा अधिकार वाया जाऊ न देता प्रत्येकाने जेवढ्या जास्तीत जास्त प्रमाणात करता येईल मतदान हे केलं पाहिजे आणि या देशाच्या लोकशाहीत आपलं देखील योगदान हे आपण बजावलं पाहिजे। काँग्रेसचे उमेदवार आमदार विकास ठाकरे यांनी नागपूरमधून उमेदवारी दाखल केली आहे। त्यांनी शुक्रवारी आपला मतदानाचा हक्क बजावला। मी मतदान केलं आहे आणि नागपुरातली जनतासुद्धा 7 वाजेपासून मतदानाला निघाली आहे। मतदानाचं पर्सेंटेज वाढेल असं मला वाटत आहे ऊन असतानासुद्धा, कारण की जनतेमध्ये उत्सुकता आहे। या सरकारच्या विरोधात मतदान करण्याची उत्सुकता प्रचारादरम्यान आम्हाला दिसली आणि सकाळपासून जो 1 तास झाला आहे तर मतदान केंद्रावरही ती उत्सुकता दिसत आहे। किती % मतदान होणार असं वाटते? मला वाटते 55 ते 60% जवळ मतदान जायला पाहिजे। नाही, मतदान केलं, चांगली एक्साइटमेंट आहे। सकाळी 7 वाजता इतकी मोठी रांग इथे लागलेली आहे। असंच मतदान वाढत राहावं, नागपूरमध्ये चांगला टर्नआउट हो, हीच माझी इच्छा आहे। तरुणांना काय सांगा? तरुणांना हे सांगायचं आहे की आज हे जग तरुणांच्या भरोश्यावर चालतं आहे, तर त्यांनी जास्तीत जास्त संख्येने येऊन मतदान करावं, आपला हक्क बजावा। हा दिवस एक सुट्टी म्हणून न मनवता आपल्या हक्काचा दिवस म्हणून एक जिम्मेदारीने नागरिक बनून आपण इकडे मतदान करावं। भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी विकसित भारताचा संकल्प केला आहे, त्या संकल्पाला आज मतदान आहे। मी आज आपलं मतदान आणि हक्क बजावलेला आहे। मला विश्वास आहे की पहिल्या टप्प्यातल्या सारे या 5ही आमच्याकडल्या विदर्भातल्या सीट्स आहे, 51% वर मतं घेऊन महायुतीचे उमेदवार निवडून येतील असं मला पूर्ण विश्वास आहे। काय आवाहन करणार मतदारांना? कारण की मतदाराचा टक्का जो आहे तो वाढणं गरजेचं आहे। मोदीजींना मत देण्याकरता जनतेमध्ये उत्साह आहे। मला वाटतं की जनतेने, मतदारांनी प्रचंड मतदान करावं, मतदानाची टक्केवारी फार मोठी व्हावी। ही देशाची निवडणूक आहे, देशाचा प्रधानमंत्री ठरवणारी निवडणूक आहे, त्यामुळे खूप मतदान व्हावं। सर्व युवकांनी, महिलांनी, जनतेने, नागरिकांनी एकही व्यक्ती या देशातला किंवा महाराष्ट्राला सुटू नये की ज्यांचं मतदान झालं नाही। 48 पैकी किती जागा बाजूचे? पहिल्या टप्प्यातल्या 5 जागा महायुती जिंकेल। आपण आता सिटी न्यूज चॅनेल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता। यामध्ये GTPL चॅनेल नंबर 73, फास्टवे चॅनेल नंबर 256, सिटी केबल चॅनेल नंबर 92 वर। जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनेल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा। आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता। याकरता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा। यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे। तसंच सिटी न्यूजचं फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा। आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता। व्हॉट्सॲप नंबर स्क्रीनवर येतो आहे। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह। नमस्कार।